नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सायली किचनमध्ये काम करत असते, परंतु तिला खूप थकवा येत असतो आणि तिला चक्करही येत असते. कल्पना आणि विमल बोलत असतात, तोच सायलीचा तोल जातो. कल्पना सायलीला सावरते. सायलीला विचारते की काय झालं ग सायली. सायली म्हणते की मी ठीक आहे. कल्पना म्हणते की अगं तुझा चेहरा किती उतरलाय, तू बरी तर आहेस ना. कल्पना तिला पाणी प्यायला देत असते, परंतु सायली त्याला नकार देते. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो. अर्जुन म्हणतो की बायको बघ, मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. विमल म्हणते की वहिनी, आता त्यांना पाण्याची काही बी गरज नाही, आता त्यांचं औषध आलंय ना. आणि मग दोघीही हसायला लागतात. अर्जुन म्हणतो की अगं बायको, तू किचनमध्ये काय करतेयस, मी आज तुझ्यासाठी लवकर घरी आलोय आणि येताना एक ग्लास पाणी घेऊन ये ना, खूप तहान लागली आहे. आणि मग सायली तोच पाण्याचा ग्लास घेऊन अर्जुनकडे जाते. सायली अर्जुनला पाणी देते आणि अर्जुन सायलीला फुलांचा बुके देतो. तेच सायली चक्कर येऊन पडते. अर्जुन तिला सावरतो तर अर्जुन तिला डायनिंग टेबलच्या एका खुर्चीवर बसवतो. अर्जुन म्हणतो की मम्मा, हिला पटकन पाणी दे बरं. कल्पना लगेच पाणी देते. अर्जुन म्हणतो की त्या पेढ्याच्या बॉक्समधून एक पेढा दे. अर्जुन सायलीला पेढा भरवतो. अर्जुन कल्पनाला विचारतो की मम्मा, सायलीची तब्येत कशी काय बिघडली, चक्कर कशी काय आली हिला. त्यावर कल्पना म्हणते की अरे, हिचा उपवास आहे आज. तरी पण मी तिला म्हटलं की एखादं फळ पण खा, तरी ती ऐकायलाच तयार नाही. तिने तुझ्यासाठी कडक उपवास ठेवलाय. सायली, आता बरं वाटतंय का तुला. तर सायली म्हणते की हो. अर्जुन म्हणतो की बायको, अगं तू तर मला घाबरवलंस, कशाला करायचे हे उपवास वगैरे. तर पूर्ण आजी म्हणते की आम्ही कधी उपवासच केले नाही, एवढं कधी कौतुक नव्हतं बाई करून घेतलं, काय आहे हे. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. विमल म्हणते की तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली का, सायली ताईने जो अर्जुन दादासाठी निर्जळी उपवास धरला होता, तो नकळतपणे अर्जुन दादाच्याच हातून सुटला. नवरा बायकोच्या प्रेमाचे अजून तरी काय पुरावे हवेत. कल्पना म्हणते की अगं खरंच की सायली, तुझी पूजा फळली बरं का. आता तुमची जोडी 7 जन्म अशीच आजन्म राहणार. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली एकमेकांकडेच बघत असतात. तर अर्जुन सायलीला रूममध्ये घेऊन येतो. सायलीला तो जागेवर बसवतो आणि म्हणतो की अजून पाणी हवंय का तुम्हाला. सायली म्हणते की नाही सर, नको, आता मला बरं वाटतंय. अर्जुन म्हणतो की तुम्ही उपवास सोडताना नीट जेवला पण नाही आहात, मी विमलला सांगू का अजून काही बनवायला. सायली म्हणते की नाही सर, मी पोटभर जेवली आहे. अर्जुन म्हणतो की हे बघा, तुमच्यात बोलण्याची पण ताकद नाही आहे आणि मग रोज बोलून बोलून माझं डोकं कसं खाणार तुम्ही. एक काम करा, तुम्ही दूध प्या. अर्जुन सायलीला दूध देत असतो. त्यावर सायली म्हणते की नाही सर, नको, मला आता दूध जाणारच नाही. अर्जुन म्हणतो की तुम्हाला विचारलं नाही मी दूध जाणार आहे की नाही, तुम्हाला ते प्यायचं आहे. सायली म्हणत असते की ऐका ना सर, मला खरंच दूध नाही जाणार, मी नाही पिऊ शकणार. अर्जुन म्हणतो की तुमच्यासारख्या वीक माणसाला दूध पिणं कंपल्सरी येऊ नो. मला माहिती आहे का, मी लहानपणी असंच म्हणायचं की मला दूध प्यायचं नाही आहे आणि मग मी तोंड उघडलं की दुधाचा ग्लास माझ्या तोंडाशी लावायची. तुमच्यासोबतही असंच करायला पाहिजे, मी करू असं म्हणून सायलीचं नाक धरायला जातो. सायली म्हणते की नाही सर, ठीक आहे, मी पिते. आणि मग सायली जबरदस्तीने ते दूध पिते. अर्जुन म्हणतो की तुमची तब्येत किती नाजूक आहे, तुम्ही जर नीट जेवला नाही तर आजारी पडाल ना. आणि तुम्हाला काय गरज होती उपवास करायची, आणि तेही मॅरिड बायकांचा उपवास करायची. तुम्ही एक गोष्ट विसरलात का, आपलं लग्न फेक आहे. सायली म्हणते की सर, ते आपल्यासाठी, तुमच्या आईसाठी आजीसाठी तर नाही ना. अर्जुन म्हणतो मग हे उपवास पण त्यांच्यासमोरच करायचं ना, एक लग्नाचा फेक उपवास. सकाळी कॅफेमध्ये गेलो होतो ना आपण, मग तेव्हा सँडविच खायचं होतं ना माझ्यासोबत. सायली मग चिडते आणि म्हणते की आपण घरातल्यांशी खोटं बोलतोय तर बोलतोयच, आता देवाला सुद्धा फसवायचं का सर. एवढ्या पवित्र गोष्टीमध्ये पण खोटेपणा करायचा आहे तुम्हाला. आणि आपण रोज एक खोटं बोलतोय, ते काही कमी पडते का तुम्हाला. म्हणून एवढ्या पवित्र दिवशी सुद्धा मोठ्यांच्या भावनांशी खेळायला सांगताय मला नाही जमणार ते. अर्जुन म्हणतो की आली एनर्जी परत आली तुमची. आत्ता मला कळतं की तुमच्याशी भांडताना तुमची एनर्जी पटकन येते. ओके, मी आर्ग्युमेंट नाही करणार तुमच्यासोबत, कारण मला एक गोष्ट कळली आहे की अर्जुन सुभेदार कोर्टात कोणतीही आर्ग्युमेंट जिंकू शकतो, पण मिसेस सायली समोर नाही. त्यामुळे ही केस मी हारलोय. सो प्लीज तुम्ही आता तुमचा मेंदू बंद करा आणि झोपून घ्या. अर्जुनची सायलीबद्दल असलेली एवढी काळजी बघून सायलीलाही खूप छान वाटत असतं आणि ती हसत असते. तर इकडे प्रिया ही झोपलेली असते आणि त्याचवेळी सुमन तिथे येते. सुमन म्हणते की अगं बाई, ही तर झोपली आहे अजून. सुमन माघारी फिरायला लागते. तेवढ्यात तिचं लक्ष तन्वीच्या पायाकडे जातं
आणि तिला रविराजचं बोलणं आठवतं की तन्वीच्या पायावर एक जन्मखून आहे. सुमन विचारू करू लागते की तन्वीच्या पायावरची जन्मखून कुठे गेली, असं कसं काय होऊ शकतं. तर इकडे अर्जुन ऑफिसला जाण्याच्या तयारीत असतो. तो सायलीला विचारतो की आता कसं वाटतं तुम्हाला. सायली म्हणते की काल रात्रीच बरं वाटलं होतं मला. अर्जुन म्हणतो की आज कुठला नवीन उपवास नाही आहे ना. तर सायली म्हणते की सर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मजाक करायलाच हवा का. अर्जुन म्हणतो की चेष्टा नाही करत आहे, परत असं काही करत जाऊ नका की ज्याने तुम्हाला त्रास होईल. आणि समजा आपलं लग्न खरं असतं तर वटपौर्णिमेचा उपवास फक्त तुम्ही केला असता का, मी नाही का. म्हणजे आता लग्न दोघांचं असेल, संसार दोघांचा असेल तर ह्या गोष्टी नवऱ्यालाही करायला पाहिजेत. सायली म्हणते की सर एकाने केलं आणि दुसऱ्याने नाही केलं याच्यामध्ये व्यवहार नसतो, कुठल्या अटी नसतात. कारण शेवटी त्याच्यामध्ये प्रेम असतं आणि सगळ्यांचीच लग्न आपल्यासारखी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नसतात. अर्जुन म्हणतो की ठणठणीत आहात तुम्ही, कळलं मला, तुमचं लेक्चर सुरू झालं. सायली हसते. तेवढ्यातच अर्जुनचा आवरता धक्का लागतो आणि सायलीची डायरी खाली पडते. अर्जुन ती डायरी हातात घेतो आणि म्हणतो की फायनली तुम्ही डायरी लिहायला सुरुवात केली. अर्जुन म्हणत असतो की तुम्ही माझ्या कंप्लेंटच लिहिल्या असतील. सायली म्हणत असते की सर प्लीज नका ना वाचू. अर्जुन म्हणतो की अजिबात नाही, आता मी वाचणारच. अर्जुन वाचायला सुरुवात करतो. सायलीने लिहिलेलं असतं की अर्जुन सर हे फळांसारखे आहेत. फळांच्या वरून बघून अंदाज येत नाही की आतला गर किती गोड असेल, पण गोड फळ हे सगळ्यांना आनंद देतो. अर्जुन सरही तेच करतात. अर्जुन सर चिडतात खूप, पण स्वतःची चूक आहे हे कळल्यावर ती सुधारण्याचा प्रयत्नही करतात. वृक्ष असल्यासारखं दाखवतात, परंतु त्यांच्या माणसावर मनापासून प्रेम करतात. कधी कधी लहान मुलांसारखा हट्ट करतात, स्वतःला हवं ते करून घेतात. पण त्यांच्यातलं लहान मूल निरागसच आहे, पण तरीही खूप हुशार आणि आपल्या मतांवर ठाम. त्यांची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आणि त्यांचं सगळंच वेगळं आहे. अर्जुन सरांसारखे दुसरं कोणीही नाही, त्यांच्यासारखे फक्त तेच. सायली अर्जुनच्या हातातून ती डायरी काढून घेते आणि म्हणते की वाचल्या तक्रारी तुम्ही. अर्जुन सायलीला विचारतो की तुम्हाला खरंच माझ्याबद्दल असं वाटतं. तर सायली ही मान डोलावते. अर्जुनलाही खूप छान वाटत असतं. अर्जुन म्हणतो की असेल मग मी तसा, तुम्ही तर आता मला माझ्यापेक्षाही जास्त ओळखायला लागलायत. आणि मग हसूनच तिथून निघून जातो. तर इकडे सुमन नागराजला म्हणते की अहो मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. नागराज म्हणतो की मग नंतर बोल. नागराज तिथून निघून जायला लागतो. तर सुमन म्हणते की ठीक आहे जाऊ दे, मी तन्वीलाच विचारते. नागराज थांबून घेतो आणि सुमनला विचारतो की तन्वीला काय विचारते. सुमन म्हणते की आज मला एक विचित्रच गोष्ट कळली आहे. म्हणजे तो नक्की काय प्रकार आहे तोच मला कळत नाही आहे. नागराज म्हणतो की अगं बस बस बस, आज तर मला माझ्या सुंदर बायकोबद्दल खूप बोलायचं आहे. तर सुमन म्हणते की अहो तुम्ही पण ना, तुम्हाला पण माझी कधीही कौतुक करण्याची इच्छा होते. नागराज म्हणतो की इथं कोण आहे ऐकायला, बरं मला सांग काय विचित्र घडलं. सुमन म्हणते की मी आज तन्वीचा तळपाय बघितला तर तन्वीच्या पायावर जन्मखूनच नाही आहे. मी असं वाकून तिचा तळपाय बघितला पण तिच्या पायावर तर जन्मखूनच नव्हती. ती जेव्हा या घरात आली होती तेव्हा तिने आपल्याला जन्मखून दाखवली होती, मग आता कुठे गेली. नागराज म्हणतो की मला तर आता काही कळतच नाही, मी जाऊन आलो. तर नागराज तिथून जायला लागतो. सुमन पुन्हा त्याला खाली बसवते. सुमन नागराजला सांगू लागते की अहो तुम्हाला माहिती आहे का, ती साठेंची प्रज्ञा आहे ना ती पळून गेली. नागराज म्हणतो की जाऊ दे तिला पळून, मी आलोच. असं म्हणून नागराज तिथून पटकन पळ काढतो. तर इकडे पूर्णा आजी कल्पनाला बसायला सांगत असते आणि म्हणते की अगं बस ग, घरच्या मेनबाईने वेळोवेळी खाल्लं पाहिजे, कारण घराची संपूर्ण जबाबदारी ही तिच्या खांद्यावर असते. त्याच्यामुळे तो खांदा मजबूत राहायला पाहिजे, तर कुठे संसाराची गाडी पुढे जाते. विमल तू सुद्धा थोडंसं खाऊन घे. विमल म्हणते की नाही राहू दे. अस्मिता म्हणते की अगं घे घे, पूर्णा आजी एवढी लाड करते तर करून घे. त्यावर कल्पना म्हणते की पूर्णा आजी बाकी हे खरं आहे, घरातल्या बायकांच्या तब्येती नीट राहायलाच पाहिजे. कल्पना खाते. तर कल्पना पूर्णा आजीला म्हणते की आता आम्ही सर्वांनी खाल्लं आहे, तुम्ही ह्या 2-2 फोडी संपून टाका. पूर्णा आजी म्हणते की नाही मला नको, तिला दे. असं म्हणजे ती सायलीला म्हणत असते. कल्पना विचारते की कोणाला. पूर्णा आजी म्हणते की अगं तिला. कल्पना मुद्दाम म्हणते की पण तिला कोणाला. पूर्णा आजी म्हणते की अगं जी काम करते ना तिला दे. विमल लगेच नाटकं करायला लागते. विमल म्हणते की पूर्णा आजी अहो मला कशाला, मी आत्ताच तर 2 फोडी घेतल्यात ना, तुम्हीच खाऊन घ्या. तर पूर्णा आजी म्हणते की तुमचे दोघींचे कान फुटलेत का, तुम्हाला ऐकायला येत नाही का. कल्पना मी म्हटलं की तुझ्या सुनेला या 2 फोडी दे. अस्मिता म्हणते की पण पूर्णा आजी. तर पूर्णा आजी म्हणते की तू गप्पच बस. कल्पना म्हणते की पूर्णा आजी म्हणजे या फोडी मी सायलीला देऊ. पूर्णा आजी म्हणते की एवढी पण खुश व्हायची काही गरज नाही. काल जे घडलं ते घडायला नको होतं. या मुलीमध्ये इतके दोष आहे ना की विचारायलाच नको. पण काल हिने चोरी केली नव्हती ते पण तितकंच खरं आहे. तर अस्मिता म्हणते की पूर्णा आजी अगं कशाला तो विषय काढतीयस.
पूर्णा आजी म्हणते की अस्मिता, तुला जे काल बोलायचं होतं ते माझं बोलून झालंय. सुभेदारांच्या घरात कोणावरही असे विनाकारण आरोप झालेले मला कधीच नाही आवडणार, अगदी परक्या व्यक्तीवर सुद्धा नाही. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पूर्णा आजी अस्मिताला म्हणते की मुलगी जेव्हा घरातून जाईल ना तेव्हा ती खूप अपमानित होऊन गेली पाहिजे. जे घरातल्यांसोबत अर्जुनला देखील वाटलं पाहिजे की ती मुलगी फार वाईट आहे म्हणून. तर कल्पना सायलीला म्हणते की पूर्णा आजी जर तुझ्यासोबत उद्या पहिल्यासारखंच वागला तर आपल्या अपेक्षा भंग व्हायचा ग. सायली म्हणते की आपण तो होऊनच द्यायचा नाही. आज ना उद्या पूर्णा आजी माझ्याशी चांगलं बोलतीलच आणि मनापासून कधीतरी आशीर्वादही देतील. पूर्णा आजी म्हणते की जेव्हा आपण तिला हकलवू ना तेव्हा तिला काडीचीही कोणाचीही सिंपती मिळता कामा नये. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.